लाईनला काय झालं पाय बरं, काही काटर फाटर काही झाला असेल, आपला फेजमेज उडला असेल म्हणून मोटर बंद पडली असेल. पाय बरं फेजमेज काढू पा हातानं पाहू मी. काही झालं टेस्टर मेस्टर लागीन की नाही, काय जीव घेता घरी पाय पोराचा. शाट लागला तर मरीन मी अटीसा चिटकीन. काय राजा माणूस आहे राजा तुम्ही, नामदेव हो राजा. दुसऱ्या जीवाची काहीच परवा नाही. पाय 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 काय पाय हातानं पाहू का मी ते टेस्टर पेस्टर आहे ना. थांबा काय हातमार घालू नको बाबा, खरं शाट मॅट लागेल ना. त्याचं तोंडाळून दोन टाळबद्री जबान काढली बा. पाय तुम्ही तिकडे खोपडी गिपडी तशी आपल्याला टेस्टर आणतो मी. तर लोक काय हातमात नको लाव रे बा. काले आणा लवकर, टाइमपास ना करू. भाऊ एक गारबारा भाऊ नामदेव भाऊचा. पानं मशीन वगैरे कसं आहे तर सांगा. त्याच्यात बदबद पाणी पडते सांगा. शाट लागेल नाही तर का मोरीन माणूस त्याच्यात एखादा. साऱ्या जमिनीत करंट फिरतच येणार त्याचा. काही समजत नाही बा नामदेव भाऊने मशीनवर चांगला ठेवा की काही. लाईनचं काम आहे हे काय कापावर खेळ आहे काय. हे शेतकरी म्हणा हात जोडा बाबा, सारं फार दुनिया जीव काढतात. ते आणलं बा मॅ टेस्टर टाका द्या बा. सारा भोवळे गारबारा बापा. एवढं जमीनदाराचं हे असं चालते भोवळे गारबारा. तुमचं टनाटक पाहिजे नामदेव भाऊ. आमच्या सारख्याचं असलं तर ते बा काय बा टेस्टर फाईन फाईन नाही हो नामदेव भाऊ. काही दाखवून नाही राहिलं टेस्टर, एकही फेज नाही आहे. हा निपिरच काहीतरी घोरा हा. पाय ना गळ्या पाय ना काही मिळ येत असेल तर पाय. एवढं हे मशीन घर भांगा. झाली दोन दांदा राजा घरी गदळ्या बांधा. एखादी पेटी आणा त्याच्यात ठेवा. स्टार्टर मीटर फेज घे चांगलं व्यवस्थिशीर करा. काय बा तुम्हाला काही समजतच नाही बा. दुसऱ्या जीव घेता राजा तुम्ही एखाद्या राहतं याच्यात मीटर फाटून राहिले हात घालायले. जरासा इकडे तिकडे हात लागले की बस वरच जाणार. साऱ्या वायरा कोकळीन काय तिकडे ताल तितंबा. हा काय राजा नामदेव हो, नक्की तुम्ही जीव घेता राजा माया. काही बोल नको रे बा, डाळ भज्या हरकले का. लाईनचं काम आहे एकतं. मला समजायला पाहिजे राजा नामदेव भाऊ, आपल्याला काम करायला लागते. रात्री बेरात्री या लागते मोटर सुरू करायला. असं एवढं भोवळे चालते काय. सारं पडकं मशीन कर राजा. याच्यात सारं पाणी पडत असेल, कुठे कधी शॉर्ट इन सांगता येत नाही. ह्या साऱ्या वायरा लटकून राहिल्या खाली. जरा अरे तुम्ही दुसऱ्या विचार करत नाही पण स्वतःचाही करत नाही. हो ना बारे, म्या घरी आणून ठेवला पेटी खांबवून मोठी पेटी आणली म्या. पण त्याच्यात ते बसवणारा भेटून नाही राहिला ना, लाईनचं काम करणारा. काय करू सांग. आणि त्या पाटलाला म्हटलं 2-3 घेतचं पाटील म्हणतात माझ्या वावरातले कामच चालू आहे. मी काही येत नाही. सांगा माझा कोणाला भाऊ. राजा बारीक मानी गोवातली गोवळे काढा माणसं आहे तुम्ही. तुम्हाला कसं कोणाला 100-200 शिल्लक द्या वाटत नाही आणि काम करून घ्या वाटत नाही. म्हटलं की मग तुम्हाला इंद्राज राजा नामदेव हो. मी कसं बोलतो थोडार बोलतो, मग मागं पुढं नाही बोलत. हे कसं जीवदायाचे कामात हे काय राजा कंजूसपणा करे कामात काय. हो करतो ना काय, मी मागे पुढे वाईट नाही बाप्पा. पैसे येणे बा काही कंजूसपणा करत नाही ना. सांगा आळप धडत एखादा माणूस चिटकला आले तर काय करसान तुम्ही सांगा. शाट लागला एखाद्याले तर मध्येच लागला समजा तर मग काय करसा. काय तो पण वारात काय झालं नामदेव राजा वारा झाला. चांगला बट्टा तुम्हाला झालं ना तुमचं नाव करा. त्यापेक्षा 100-200 हजार रुपये गेलेत पुरती चांगलं व्यवस्थिशीर करा काम. करतो ना बारे करतो ना, करतो मी ते दुरस्त. लाईट नाही ना मग आता. चाल मग तिकडे बसू आपण खोपडी आता. चला काही लाईट नाही फाईट नाही. बोला काय फोटो घालते याच्यात मशीन घरात. काय समजते मा बुड्याला चितूर आता येतलं. हलतं डिसा आणलं काय तर चाल मी पाहतो काय पाहतो मा बुडा जायचे. लाईटच लागेल नाही बा. एखादा फेस तर पाहिजे की नाही. काय बोल समजून राहिलं काय लाईन कशी करून राहिली तर. खरा गेम हुकला गड्या आपला. थोडं मोठं बघत करून ठेवलं का लाईट नाही या बघता. कसं करशील रे बा मग. तर म्हणा ना मी मशीन घर चेक करतो काय फेज मेज पाहतो. फेज मेज गेला असेल तर टाकतो घेतो म्हणा. लाईट बी आणला तुम्ही, लाईट नाही चेक करतो म्हणा. मग तुम्ही कोण मागे पुढे करून राहिले पाहा ना ते. मोठा हुशार असेल तू, जीव घेऊन आला तू. मला काय समजते त्यातलं जाण होय. मी बाबू दुसरे जाऊन कामं करून घेत असतो. मी मरेल उद्धार होईल नाही. लेन काही कोणाला सोडत नाही, आपल्याला समजत नाही त्यातलं. दुसरा एखादा पोकला माणसानं आणि त्याने करायला आपण हिसकीने या दुरून पहा फक्त आपण अंश का. मग दुसरा चिटकला चालते आहे आपण शेप राम. शेवळवाना कोणती वायर कुकडे जाते आपल्याला माहित आहे का. काही समजते का आपल्याला यातलं. ज्याने लाईन मधलं समजते त्यालाच बोलावायचं, त्याच्याकडून करून घ्यायचं. तुला एवढी तर अक्कल नाही बाबू. म्हणून तुला का तू 8वी नको बाबू. इकडे उघडा बरं ते मी पाहतो बरं काय करायला लागते तर. तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही अडाणी आहे. मला हेंबाळ्या करता काही करू देत नाही मला तुम्ही. खपकन फेज उपटतो मी
पण बायचं फेस गेला काय? हा तर उभे आहे नुसतं काय तोंड पाहून राहिले का तुम्ही? किंवा कोणा भोकात घाला ते हे तरी समजते तुला अक्कोला राही हितभर नाहीच का? चालला मी करतो करून राहिला. एवढा मोठा बाप 60 वर्ष झाला त्या बापाला तर जमून राहिला. तुला जमणार आहे का बोंगाले? काय झाले का वय करायला लाईटचं काम आहे ते काय दुसरं आहे का काही? काही आले का पुऱ्याचा या कोणता आहे का असलं बाबू मला मला शिन्नटी तुम्ही करत नाही मला करू देत नाही. हा दुसऱ्या कोणाला बोला मग हं? त्याच्याकडून करून घ्या नाही का मोटर बंद ठेवता काय? काय राजा माणसं आहे तुम्ही? एक तर काय कसं आता जाऊ द्या बोलत नाही मी पा कोणाला दे ह्या ना बोल. आता आम्ही जातो नामदेव राहतो दगडे यायला नामदेव उभी आहे तो गेली घेऊन येतो सर आपली मोटर करून घेतो. हे दोघे कलाकारात समजते लाईट मधलं काय नाही तर हा हुशार ते नाही जाणतं मी बोलो. आणा लवकर आणा थांबतो मी अटीचाच मी काही येत नाही तिकडे. जास्त थांबतो राहिला जाशील कुकडे तुली भलती सवय आहे इकडे इकडे फिरायची असं अटीच थांबतो. बापा मी कुठेच नाही जात ना हवा मला का थांबाकून तुने सवय आहे काय कुकडे चाललो फिरत द्यावा एक किडा मला राजा मी नीट विसनी माणूस आहे मी काल कुठे जाऊ कुठे जात मी या लवकर तुम्ही. ऐक थांबटीस पुढा म्हणा हात जोडा रे बापा एक गोष्ट नाही ऐकत रे मामा पुढे मी केलं असतं अटीच आहे तर काय कोणाला बोलावं लागलं असतं पण नाही आपल्या रिझल्ट नाही मा बुड्याचा मागं पुढेच करते मा बुड्या. रामदेव भैया बघायचं कसं करसान हे लाईट तर काही साथ देत नाही बा. एखादं जनरेटर आणा बा त्याचं मग तो सौर ऊर्जा पंपाना काय ना काही दुसरी व्यवस्था करा ना बा नामदेव भाऊ. नाही बंद व्हायला जाईल ना तुमचं. केळी पाण्यावर यायला तिकडे गहू पाण्यावर यायला तिकडे कांदा पाण्यावर यायला का आले पाणी देसान तुम्ही हा. अशीच जर लाईट नसली तर पुरे राख फाशीन बा तुम्हाला. कसं खलास पायापेक्षा काही ना काही व्यवस्था करायची. आणू तुम्हाला सांगणार आता आहे हा काय आणू मी आता सौर ऊर्जा पंप घेतलं तर 2-2.5 लाख रुपये लागतात. किडनी गोळ्या मग एक आता आणू का पंप इकडे काही बोलतो तू तसे काय मा घरी राहायला पैसे लागतात. अरे सौ होतात बा पैसे सांग नाही होत इकडे राहायला लागतील नाही का फुकट भेटते का कुठे. मी म्हणून राहिलो तुम्हाला किडनी आहे का म्हणून पण मग काय नाही व्यवस्था लागेल ना कापूस मापूस का काही सोयाबीन मायबीन आहे का नाहीतर मी हे येईल घरात येईल पीक वाया जाईल ना बा हा सांगा बा आता एक ते पेरलो खूप मोठं तुम्ही ना बंद वार बघत केलं तुम्ही नाही एक तर तरी म्हटलं की लढायचंच काम आहे बा काही खरं नाही आहे. मला भाव नाही येणार बा काही मालिक म्हणतले का तू कसंच काय करावं आम्ही मला काही सुसून नाही राहिला आता नक्की मी आठवतो मी आता मला हे हॉस्पिटलमध्ये येत होतो हा एवढा मोठा माणूस खलात जाणार सर सांगणार आहे पीक आम्हाला डोळ्यासमोर वाया जाऊन राहिलं लाखो रुपये खर्च लावला मिळाले रुपया घरात येते की नाही येत याची गॅरंटी नाही आहे. तेव्हा जे पुढे आलं ते तर करावंच लागणार आहे ते का आपल्याला सुटणार आहे काय पैसे असो की नसो त्याचं मग एवढं पीक वाया जाते. काय नाही एक तर इंजिन आहे ना एक तर सौर ऊर्जेचा पंप आणा काय ना काही दुसरा मिळ लावा. नामदेव ते मोटर चालू आहे काय माहिती का मोटर चालू नाही राहिली बा काय झालं काय माहिती बिगा. मोटर चालू असती तर आम्ही बसलो असतो काय तुम्हाला एवढं तर समजायला पाहिजे मी लाईटच नाही ना हो बापा सकाळपासून अटी येऊन बसेला पोटा जाणार खोल नाही उपाशी तापाशी बसला अटी आम्ही आम्हाला का अटी आता झप्पा येऊन राहिले. काय आईनं तर पुरा भरडा आणला रे बा काय असं वाटतं काही फेरा नेवावर पडीत राहू द्या हा किती मॅट काम आहे आपल्याला या लाईनमधलं झाड बाई समजत नाही. एवढ्या चालू बरं ते आपलं बिघडलं बरं आम्हाला मोटर चालू नाही होऊन राहिली पाय बरं काही फेस बीस काही काटर मात्र काही झालं असेल तर वायर इकडे तिकडे काही उंदरा फुंदरा कोरले असतील मायावर पाय चाल बरं ते चेक कर बरं तेवढं पाय बरं हा मला लागलं तर त्याचं लाईट माहीत नेऊन ठेवला काही वांधा नाही चालणं मग तेवढं देणं करून आपलं. हे असे बाई हिरामन शेजारी एकाही लाईन मधलं समजत नाही झडफय फेस कसा टाका वायर कुकडची कुकडे जोडा काही मिळाल तालाड मिळ नाही सारा सारे एकामेका शेपूट दाखतात. आणि माणसं काय समजणार आहे लाईन मधलं राजा तुम्ही असे बोलून राहिले जसे की तुम्ही इंजिनियर आहे त्यातले इलेक्ट्रिक इंजिनियर आहे तुम्हाला सारंच जमते हे तुम्हाला समजत नाही काही त्यातलं बोडी हा म्हणता राजा फक्त बोलायलेच मोठे पंडित जावा तुम्ही. अरे बा मी काय म्हणाल मला समजते मी त्यातला जावा ना कळाने बाळ आणि काय समजते आपल्याला त्या लाईन मधलं गड अटी नशीन जमत तर मग डीपी फिपीवर जाऊ डीपीवर पाहू ना काही डिओ उडेल असेल काही फेज मिळेल हा दगडू आहे तर कसं हा लाईनचे कामं करते तर दिन करून तेवढं जमून देईल काय आहे तो पाहू ना गरीबाचा पोरा जीव हा मी मरेल उद्धार व्हायला पण त्या डीपीवर एक फेज नाही राजो सारे राजा तार टाकून ठेवला त्याचा फेज म्हणून हा त्याचा मरेल जाऊ काय मी अबे काही नाही होत ना बे अजून 2-3 जण जमा करून आपल्याला हातीला काम नाही पडत तिसराच टाकते चाल तुझा लोक तर चाल फक्त का पाहू ना काय मिळायचं
गडे हो सरपंच आवाराकडून जाऊ ना. सरपंच वावरात असेल ना त्याला घेऊन जाऊ तिकडे. हा सनातगण तोच टाकते ना, जरा काम करते ना तो. चला तो लोत्या सरपंच फेस टाकते काय, तो जीव घेते दुसऱ्याचा. हं? चला बाबा तुम्ही तरी म्हणता, चला पाहू काय करते वावरात तर. आणि बाबा गप्पा मारल्या जमदानीला चाला ते डीपी भाऊ काय तर त्याला चला बा म्हणशील ना. पाहिजे सरपंचाचं पीक पाय कसं आहे तर कसं डोलून राहिलं हे तर. बापा बाबा पाणी कुठून देऊ राहिलं सरपंच, माहिती नाही लाईटच नाही, मोटर सुरू नाही होऊन राहील. आजला सरपंच कलाकार आहे बापा, सारे अगोदर काम त्याचं रेडी असते. त्याला टेन्शन नाही सरपंच आले, पुढे हातपसऱ्या काम नाही सरपंच आले, सर्व काम ओके असते, टचबन काम आहे. लाईट गेली तर इंजन चालू होते, इंजन बंद पडलं तर लगेच सौर ऊर्जा चालू होते. त्या माणसाचं काम म्हणजे भन्नाट आहे एकदम बिलकुल. पण त्याला काय कमी आहे बापा, फुकाचं खायला स्वस्त मग काय. स्पंद गाव खाल्लं त्यानं, संडास खाऊ दे, मोरी खाऊ दे, रोड खाऊ दे. अजून खाणंच चालू आहे गाव. आणीन तर काय नाही होय, सौर ऊर्जा आणीन, काही इंजिन आणीन तर काही लाईट आणीन, काय आणू शकते तो. फक्त ते घरी वागिन तर दूध नाही, हे सारंच आहे. अरे पैसे कमाले अक्कल लागते, खायला पचवायला माणसाली ताकद लागते त्याले. असं नाही ते आपल्याला तर राजा आपल्या मशीन घरातलं समजत नाही. फेस कुकडे टाका, वायर कुकडे दोडाचं, लाईट नाही लावता येत आपल्याला. दूध बुड्डी झाली ना तुमची बी, माई अर्धी झाली. आता तुला हातानच लावली माई उतरून घेणार दे ना. आता मी काही बोललो होतो काय, पण नाही आपण पुढे भादरणार आहोत. चाल त्या सरपंच काय कुणाला काय नाही त्याचं पाहू काय आहे तर. त्याला म्हणा बापा लाईट सुरू करायचं, तिकडे फोनला कोकळी लाईट सुरू करायला गावाची काही जबाबदारी आहे की नाही काही गावाची. त्याला समजते की हे बळेल काही गावातलं. डीपीच कर लोक दम मारणार राजन, कुठून लाईन पुरणार आहे तुम्हाला. एक डीपी आहे 140 कनेक्शन आहेत, कुकडे दम मारणार आहे ते. कधी डिओ उडते तर कधी फेस उडते तिचा. सारा भोगा झाला ना, वळकेस तर मारते ते डीपी, जायला गाड फाटते तटीचा. फेस तर नाही जात आपल्या डीपीली, तरीचा मोठा तार टाकून ठेवला तर लोक मरायला जातील ना तटीचा. डीपी फिपीचा आम्हाला काही सांगू नको, आम्हाला काही समजत नाही ती. त्या सरपंचाला सांग ना इकडे पाहते काय तर तो आपण जाईन फेज मेज टाकीत. गावात प्रथम नागरिक आहे, गेलाच गेलावर. तो पाहिजे जबाबदारी त्याची आणि ते आपली काय जबाबदारी, आपली फक्त बटन दाबे जबाबदारी, आपल्याला काही घेण देण नाही. चला बापा सरपंचाला भेटू, काय तर तुमची मनाई शांती करू. काय म्हणते काय नाही तो सरपंच तर पाहू. बा चांगलं बा लवकर, त्याचं पीक कसं डोलून राहिलं ना आपलं तिकडे वाया जाऊन राहिलं. काय करतं सांग ना तू, त्याला भेटल्याशिवाय मिळत नाही यार. चाल तुम्ही जागेवर हालायला तयार नाही आणि मला म्हणतात तू गडबड करून राहिला आठी, चालून नाही राहिला सरपंचाला भेटून नाही राहिला. तर तुमचा पाय आटून निघत नाही बाई. मला पुढे घालता का तुम्ही, काही राजा माणसं आहे तुम्ही. बा चालणं टाइमपास नको करू ना. तुम्हाला लोक साऱ्या घराला भाषण द्यायची सवय मोठी आहे. त्या बुड्याचं त्याच्यापेक्षा भाषण त्या भाऊ त्याच्यापेक्षा पंडित आहे. मी तर म्हणतो तुम्हाला राजकारणात जायला पुढे दोघे आले. चला दुवा राजा मा इरीत पाणी मौन नाही राहिलं, 24 तास मग इर चालते पण लाईट साथ देऊन नाही राहिली. बागायत कसं करा हेच मला सुचून नाही राहिलं बा. सरपंच सांगा तुमच्याजवळ सारे व्यवस्था आहे बा, तुमचा जनरेटर आहे, तुमच्याजवळ सौर ऊर्जा आहे, तरी म्हणता लाईट साथच देऊन आहे. तुम्हाला काय लाईटची गरज आहे बाबा, बटन दाबले की तुमची मोटर सुरू होते. सौर ऊर्जा चालू करा ना तुम्ही. तुमचं काय बाबा मागं पुढे पाहिजे काय माहिती. क्षेत्रफळ कमी आहे का, 70 एकर जमीन आहे माझ्याटीचा. बोलवणं झाली पाहिजे बाबा, कुठे कांदा आहे तर कुठे गहू आहे तर कुठे ऊस आहे तर कुठे केळी आहे. बोलवता थंडीगार होऊन राहिली ना, मोटर आटून नाही राहिली. 24 तास मोटर चालली पाहिजे बिलकुल. सगळा सरपंच तू काय झपेलाच का बाबा, काच्या लोकांचं पीक वाया जाऊन राहिलं ना. अजून लेखा एक बारं बोलवून झालं नाही, सकाळपासून वावरा तुम्ही बसला बा. हे लाईटचं पाय ना बघाय तर तू पुढे बा म्हणे काल म्हणाल तुम्ही ते MSCB जाणं वा त्याच्या तोंड वाचा तुम्ही. काय घरी तयार होते का लाईट, तर मी सुरू करणार आणि बंद करणार आहो. अरे म्हणजे तू काय बोलू राहिला. अरे बा तू सरपंच असणार बाबा, आता तू असं बोलणं शोभते काय. डबल निवडून येणार आहे की तुले, तू काही बोलतो बा. पण तू एक काम आहे ते जाणार तर सा पाहणं देखणं. आणि मग आम्हाला म्हण ना आम्हाला लाईट पाहिजे, तू लाईटचं कर काहीतरी व्यवस्था. अजून पुढच्या बारे मत नाही देणार मी तुले. मोत्रेला का बुड्याला काही बोलतो बा रग्गीनं. कोणतं काही चिंता येईन काही लाईटची. काही ते डीपीवर जाऊन पाहणार आहे फेज मेज, आम्हाला काही समजत नाही. आम्ही येतो हे माडी. काय करा माणूस आहेस तू, कसा आहे तू. घरा पाणी देणं झालं तू बसला जाता बरं, आमची एक तर पाणी देणं राहिली. बा मी काय रिकामा आहो काय, पाहून नाही राहिलो का काही. मीच तर चिंतेत पडेला, माझ तर पाणी द्यायचं राहिलं बा. काही कामाचा नाही रे सरपंच, काहीच पाहत नाही गावात. आपल्याला एक तर आपण हे माडे, आपल्याला काही समजत नाही त्यातलं काय आहे तर. डीपीचा काय फेस कुकडे असते आणि डिओ कुकडे असते आपल्याला काही माहीत नाही. आणि द्यायला समजते तर त्याला मान खूप मोठे लागून राहिले. सरपंचाला एखादा मेकॅनिकल आणून ते दुरुस्त करून घ्यायला पाहिजे बा. फायरमन आणून राजा पैसे द्यायला मागे पुढे करतो.
एखादी केबल टाकायची म्हटलं 200 रुपये वर्गणी मागितले देत नाही. त्याच्यात जीव काढतो वरून तुम्हीच मला तुम्हाला टसन घालून राहिले यांना दे ना. म्हटलं म्या की राजा त्या डीपीवर तारा टाकायला वरायचं आपण तर फी जाणू बा. हां पैसे द्या 200-200 जमा करू 3-1 हजाराची फीज घेऊन. पण तुम्ही ना आणलं का ऐकलं का माय हां बिल कासाठी भरून राहिलो आपण. हा त्या लोकांना समजत नाही रे MSCB वाल्याले. त्यांनी आज पाहिजेत ना ते करून व्यवस्थिशीर केबल वेबल. मी आता वर्षभराचं बिल भरेल आहे. हे लोक बिल भरत नाही तर त्याबरोबर माय म्हणजे हे लोक बिल भरत नाही तर माय रणकं काम पडून राहिलं घेणार देणं. मी कसा क्लिअर माणूस आहे. खरं बोलला गड्या नामजे तू. का कंदील कुठे का किती बिल भरेल तुम्ही दरवर्षी भरत असता तुम्ही बिल. टंग टंग तर मोठे करून आले तुम्ही. बे शासनानं सूट दिल्यावर कोणती बिल खरा बे. हा बिल वसनावून राहिला तू. कोणतं राजा ते बिलाचं फिलाचं जाऊ दे. आता हे लाईट नाही हे पहा पहिले. आपल्याला काय घेणे देणं आहे त्याचं. आपल्याला लाईट पाहिजे हे महत्वाचं आहे. चला ते DPवर जाऊ. काय ते फेज जायला असेल काय DO पिओ असेल तिथे टाका बा. चला तुम्हाला कसं 2 गोष्टी समजतात त्यातल्या. एक तर बघायचं बंद पडलं मोटर सुरू नाही होऊन राहिले. पाणी देणार मग कांदा एक तर पुरा पाण्याला कर उरलेला आहे. काय सांगता तुम्ही. तुम्ही इकडे तिकडे पल्ले आणून राहिले जसे की तुम्हाला एखादी गरज नाही घेतलेली. चला नदलं गेलो असतो थोडीसा. पण नाही आम्हाला दुसऱ्या गोष्टी पुरापत्या सुस्तीनं आपलं महत्वाचं काम राहिलं बाजूले. म्या काही उकरून काढलं काय तुम्हीच उकरून काढून राहिले एक एक गोष्ट माझोय. घेणं देणं मग माझी बोरकडे तर पिन तर राहतं. हा बुड्या आला ते त्यापासून माझं सकाळून राहिला घेणं देणं. काही गरज आहे का इकडे तिकडे आणण्याची. जे सरळ आहे तिकडे लाईट नाही आहे. चाल बरं आपण DPवर जाऊ पाहू बरं काय फेस बेस गेला असं म्हणा तुम्ही. पण नाही मग तू सरपंच राहायचा मग तू असंच काढून नाही गेलं तर काही गरज आहे का ती उपण्याची ह्या गोष्टी. चला सरपंच जाऊ द्या मुतना चिंडी त्या बुड्याची तर असं वा किरकिऱ्या माणूस आहे राजा तुम्हाला. चाला ना कुठे डोक्यात गेला त्या बुड्याने. चला आपण आपलं काम करू. आपली तुमची मोटर बंद आहे माई बंद आहे. सारे मोटर बंद आहे सारे परेशान व्हायलासाठी. चला पाणी पाहिजे पाणी देणार लवकर. सारे पिकं पाण्यावर येणार. सरपंच तेवढं काम करू आपण. ते DPवर काय DO मिओ टाकू. काय गेलं असेल तर ते पाहू बा. हे लाईट बंद आहे एकतो. चला बंदे चला. का हो पाटील काय भोंगळे कारभार आहे हो बा. एक फेज नाही ना वाटीचा. नुसतं राजा ताराच्या आकोळ टाकेला त्याच्यात. एखाद्या माणसाला जीव जाईल ना बा. याला फेज मेज ताना राजा काहीतरी करा बा याचं. काय राजा तुम्हाला काही जरासं काही समजत नाही बा. नुसतं बागायत करता बा तुम्ही. मला तर लय वाटते होती फेज लावा चांगलं करा म्हणून एखाद्या जीव जाईल. पण आपण एकट्यानं म्हणून चालत नाही ना भाऊ रे. सारेच पाहिजे ना एकजूट पाहिजे ना. सारे कसे बटन दाबायला तयार असतात पण करायला कोण तयार नाही. आला लोक अटीचा DO टाकायला फेस टाकेल काही गेलं की पायाला आला ती. जाऊ दे तू इच्छा नको चाल टाक बरं फेस टाक बरं. काय माझा जीव घेता का बाप. मी नाही टाकत मला जमत नाही ते. तुम्ही करणं चिंता करा वा पुढे. अजून बरं असं करता का आपलं टेम्पो गिंप सारंच आहे ओके म्हणजे काम आहे आपलं. टाकणं घेणं पेंचीस गिंचीस घेणं सुरू कर. ते नका सांगू बापा. मामा आले मी कोणता आहे का बाबा जीव जाईल मा. हे असं भाऊ वार बा फेज मेज असते मी काय नाही ती. पण हे पाणी हे वायरस उघडलात ना तार नुसता. त्याला गावातला फौज पाटा झाकट पडल्या. आपण 1 घंटा झाली हिसकी घेऊन राहिलो त्याचा हदलो एका तोंड नाही दिसलं. आम्हाला माहित नाही पाटील तुम्ही येला टीचा. आम्ही आलो असतो वा. आम्ही बसलो सरपंचा लोणीला आता टीचा घेणार देणं. बा तुम्हीच कामाचे माणसं आहे गावात. टाका टाका पाटील फेस गीस टाका बरं. करम भाऊ यानं समोर टाका एखादा फेस गीस टाकून पहा एखाद्या अगदी सदा गदा आमचा जीव घेता करतो तर बा कोणी ना कोणी पाना कसा भोंगळे कारभार आहे. नुसतं तारात राजा टीचा एखादा चिटकला तर मरीन न वा. पाहू नामदेव भाऊ हे पाहणं काय चित्र आहे राजा. हे परिस्थिती सुधरत नाही आपल्या ज्यान. नुसतं आपण जमिनी वाहून राहिलो मोटरचे बटणं दाबून राहिलो राजा. DPवर येऊन पहा कधी काही. हे जरासं सुध नाही हे पहा नाही. चित्र सगळं चित्र घे आता जे आहे ते आहे. आता त्याने काय गेला नाही. चाल पाय बरं टाक बरं फेज मेज टाक बरं. चाल बरं DO काय पडला असेल तर टाकून दे. हो तिकडे मोटरा बोंदात गड तुम्ही काय टाइमपास कोणाला अटी गप्पाच मारता काय. टाका लवकर झटकने काय जायला यायचं तर. आणि मोटरा सुरू करू झटकने पाणी देऊन टाकू ना. फक्त पिकं पाण्यावर येलात. अरे मग बुडे बा पुढे तर हा तुम्ही पाहतच आहे. कधी DPवर येऊन पाहिलं या ना पाहिलं टाका तुमच्या हाताने टाका ते. आम्ही आहे तुमच्या मागे सपोर्टले. जमलं असतं तर काय तुमच्या खुशामध्ये केले असतात बा म्या. आणि माणूस मी मला काय झंड पैसा मस्ती यातलं. मी तर तुमच्या पुढे आलो असतो मग पोयत झटकन टाकलं तर झटकन मोटर सुरू केलीस ती म्या. झुंबर टाकून देणं आले का मागं पुढे बोंद राहिला. मी टाकणार का आपल्याला जमत बापा ते तुम्ही टाका बा पाटील. अरे बा दगडू पाहिलं कायचं पाहिलं झटकनी मोटर बनायला आपली. थांबा पाहतो काय मेज तर काही जायला नाही नामदेव भाऊ. हे वरचंच खार असताना काहीतरी केबल वेबल जाईल याची. ते पाहा लागेल याच्यावर काय बा वर चढणं पाहिणं झटकनी काय मोटर बोंद आहे बा तिकडे पाय बा काहीतरी कर
तुला कसं दोन गोष्टी समजतात यातल्या हा एट बाबा मी एकट्याने जात मरेले माझ्यासोबत लागेल कोण ना कोणी सोबत हे जसं आणत जातो मी वर चढतो. आता मी काही चढत नाही बा खांब्या खांब्या. पाटील आवर काय आहे तर चढान लवकर झटकन. आता कसं जवान पोरे आहे तुम्ही काय झटकन चढता खांबे मांबे. अरे मी अडलो चारखे पिऊन फेस गेलो टाकून डिवो टाकून गेलो या झोमऱ्याली जरा. मीच करू काय ते तुम्ही करा सांगता नाही मला सांगू मी चाललो घरी आता. बा आमचे पुरे पायपीट झाले बा. तुम्ही राजा येता आहे ते होते बटणं दाबता बा. कधी कधी तुम्ही करत जा नाही पाटलांचा ठेका गेला काय डीपीचा. मी दगडू करणं काय चुलीले का करणं मी बापा. ते सोबती येत असेल कोणी तर मी करतो बा. नाही तर मी एकटा आता काही मरत नाही तिचा. होय ना मग नामदेव समोर होय ना गड्या कसं तुला जमते कसं उटक पटक माणूस आहे त्याच चढ बरं नामदेव होय बरं त्यासोबत. या बुड्याला लाज आहे काय. या बुड्याचं काही नाही राहिलं मस्तात गौर राहील. या बुड्याला चढायला काय होऊन राहील होय म्हणतो पुढे होय. आता आपल्याला चढा लागेल बा आपले बघायचं आहे जाऊन राहिले एक तर तिकडे मग किडी होऊन राहिली. चाल रे बा दगड चा मी येतो बा त्यासोबत. अरे पेंचीच नाही अटे सा काही टेस्टर मेस्टर काय आणलं काय कोण. आणि लायनर बा तू काल टेचिंग राहिला तू वर जे तुम्ही गेलो खालून. बदलं काय पाटला सारं हजरच असते बा. काही मग आहेच खिशात काय बाबा सारा झेणच फिरते का. मी अटकून पडवाट काढून राहिलो. आज पाटील मला वर चढायचं पाहून राहिला. कायच करा आता. रामदेव चढा वा पुढे. त्या काही नको बरोबर दगडू फालतू काय बहीण घालतच काही. काय नामदेव टेन्शन नाही घेऊन आपण एक्सपर्ट आणू आहे. हो दगडू काय भाषा गिसा देऊ का तुले. ठेवा तुमचा बासा राजा काय बासा देऊन राहिले. पेंची असल्यावर काय कामा बाशाचं. का दगडू करू का मग माझं मोटर चालू मी. दादा या बुड्याला मोटर चालू करायचं बोललं हा मोतका कुवा आहे. या बुड्याला जरासं डोकसं नाही का नामदेव. हे काय नाही बिमारी आणून सोबत घेणार दे ना. म्हणजे काय चालू काय नाही पोझिशन काय जे टर्लेंडा गाऊन राहिलो एक तर मी जीव घेऊन राहिला माय तरी मी काम करून राहिलो एक आदल्या लोकांसाठी. आणि हा बुड्या म्हणतो मोटर चालू करायला जाऊ का सांगा. जाऊ दे त्या बुड्या नाही नको लागू आपलं काम कर काय. पोया रे नामदेव चिटकल्या रे मरते रे नामदेव चला पोया लवकर पोया लवकर. वाचारे कोणतरी वाचारे तर मरून राहिले रे लवकर काहीतरी करा रे हो चिटकलं ना ते. पोया रे बाबू आपल्या नागिन ते मरून राहिले चाला पाहिजे ते पोया लवकर पडले ते खाली आता काय करा नाही मरतात ते पोया लवकर. अरे काय पॉईंट राहील तुमच्या हाती टेप पाय वाजा मारा नाही दणका मारा मग पोळ्या परीन तरी खाली वाचिन तरी त्याचा जीव. सरपंच माफी झाली. सरपंच टेम्पो भेटतो मी तुमच्याकडे. हे नामदेव भर रट्टा मारा तुम्ही. देव थांबू उठाव नामदेव. दगडू उठणं दगडू हो त्याला दवाखान्यात घ्या ना बा चला ना टाइमपास ना करून उचला लवकर खांद्या घ्या लवकर. चला घ्या लवकर घ्या लवकर 5,000 द्या बघा मी नेते. हो दगडू तुला काही होत नाही टेन्शन घेतो मी तुला दवाखान्यात देतो. रोज जारी लाईटचं काम समजत असेल त्यानंच करा. ह्यासाठी चुकीली माफी नाही बरं सजाय मोत आहे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असे कृत्य कोणी करू नका. त्याला लाईटचं काम येत असेल त्यानं हे काम करा नाही तर मग जीवानं गेल्याशिवाय राहत नाही तुम्ही. आता ही परिस्थिती काय व्हायला आहे मित्रांनो असं कृत्य करून नका बरे. आणि जाता फक्त सबस्क्राईब करून टाका आता.